सुरू हां महाकारुण्य भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन, आपले निवासी भंतेजी धम्मबंधू यांना सप्रेम जय भीम आणि उपासक उपासिकांना सप्रेम जय भीम। आपल्या वर्षामासानिमित्त जे आपला व्याख्यानमाला चालू आहे त्याच आज गुरुवार आहे। गुरुवारमध्ये नीलिमाताई गजबी यांचा आज दिवस आहे। ते आपल्याला लाभले आहेत, पोचले आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे आणि धम्मदेशना चालू करा। तथागत बुद्धास त्रिवार वंदन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन। मंचावर उपस्थित भंते धम्मबंधू यांना विनम्र अभिवादन आणि उपस्थित सर्व उपासक आणि उपासिकांना माझे सप्रेम जय भीम। प्रज्ञाज्योत विहाराद्वारे वर्षावासानिमित्त साप्ताहिक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या शृंखलेमध्ये आजी माझी 6वी व्याख्यानमाला आहे आणि मी आपल्या सर्वांचे आभार मानते की तुम्ही या व्याख्यानमालेमध्ये मला प्रचंड तुम्ही उत्स्फूर्तपणे आणि खूप मनापासून यात तुम्ही मला योगदान देत आहात। आधी ज्या प्रकारे मी म्हणते त्याच प्रकारे आज सुद्धा व्याख्यानमालेच्या प्रारंभी मी म्हणणार आहे की पाली भाषा आणि साहित्य याचा प्रचार प्रसार करणे हा माझा महत्त्वाचा हेतू आहे। या व्याख्यानमालेत प्रारंभीपासूनच आपण बोधिकथा, राजायतन कथा, धम्मचक्र प्रवर्तन कथा या विषयावर आपण माझे व्याख्यान ऐकलेले आहेत। त्याच प्रकारे विविध सुत्तांवर देखील आपले यापूर्वी व्याख्यान झालेलं आहे, ज्यामध्ये महामंगल सुत्त, पराभव सुत्त, त्याच प्रकारे मागच्या व्याख्यानमालेमध्ये आपण भद्दा, कुंडल, गेसा, तेरीगाथा याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे। तर ह्याच शृंखलेमध्ये पाली साहित्यातील ग्रंथ थेरगाथा, या थेरगाथामधील उपाली थेरगाथा याविषयी आज मी आपणास माहिती सांगणार आहे। सर्वप्रथम थेरगाथा हा जो ग्रंथ आहे याचा आपण परिचय बघून घेऊया। थेरगाथा ह्या ग्रंथाचा समावेश सुत्त पिटकातील खुद्दक निकायामध्ये थेरगाथा या ग्रंथाचा समावेश होतो। मागच्या व्याख्यानमालेमध्ये आपण थेरीगाथा आणि थेरीगाथामधील भद्दा, कुंडल, गेसा, तेरीगाथा पाहिलेलं होतं, ज्यामध्ये 73 भिक्खुणींचे स्वखलन सुरक्षित होते। थेरगाथा हा जो ग्रंथ आहे यामध्ये 264 थेरांचे स्वकथन या ग्रंथामध्ये सुरक्षित आहे। खुद्दक निकायामधील 8व्या क्रमांकाचा हा ग्रंथ आहे। खुद्दक निकायामध्ये 15 छोट्या लहान ग्रंथांचा समावेश होतो, त्यामधील 8व्या क्रमांकाचा हा ग्रंथ आहे थेरगाथा हा ग्रंथ। ठीक आहे, नावाप्रमाणेच थेरगाथा म्हणजे थेरांचे स्वकथन या ग्रंथामध्ये सुरक्षित आहे। ठीक आहे, गाथामय पद्धतीचा असा हा ग्रंथ आहे। म्हणजे हा जो ग्रंथ आहे हा पद्य स्वरूपाचा आहे। ठीक आहे, भाषा शैली काय आहे याची? पद्यात्मक स्वरूपाची या ग्रंथाची भाषा शैली आहे। काव्यमय पद्धतीचा असा हा ग्रंथ आहे। आपण मागच्या वेळेस पाहिलेलंच आहे की 82,000 धम्मस्कंधाचा उपदेश तथागत बुद्धाने दिलेला होता आणि 2,000 धम्मस्कंधाचा उपदेश त्यांच्या शिष्यांनी दिलेला होता आणि याद्वारे पाली त्रिपिटक साहित्याची निर्मिती झालेली आहे। हे आपण मागच्या भागात सुद्धा पाहिलेलं होतं। ठीक आहे, तर थेरगाथामध्ये 264 जे थेर आहेत त्यांच्या वचनांना सुरक्षित जतन करण्यात आलेलं आहे। याद्वारे आपल्याला धम्माचं ज्ञान तर मिळते, पण त्या पलीकडे सुद्धा आपण एक पाली साहित्याला एक वेगळ्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण बघू शकतो। म्हणजे या ग्रंथामध्ये छान संवाद शैली सुद्धा आलेली आहे आणि खूप छान अलंकार, रूपक इत्यादी भाषा शैलीचे विविध प्रकार वापरून सुद्धा या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे।
खूप म्हणजे अत्यंत महत्वपूर्ण असा हा ग्रंथ आहे. जरूर आपण याचं अध्ययन केलं पाहिजे. ज्या प्रकारे आपण पाहिलेलं आहे की भगवान बुद्धांनी ज्यावेळेस भिक्खू संघाची निर्मिती त्यांनी केलेली होती, समता त्यांनी प्रस्थापित केलेली होती. कुठल्याही जाती धर्माचे लोक भिक्खू संघामध्ये प्रविष्टित झालेले होते. ज्या प्रकारे नदी आहे, नद्या वेगवेगळ्या नावाच्या आपण पाहतो ना, ह्या वेगवेगळ्या गंगा, यमुना, अजून काही गोदावरी, ह्या ज्या नद्या आहेत ह्या वेगवेगळ्या नावाच्या आहेत. पण जेव्हा त्या समुद्रामध्ये जेव्हा त्या मिळतात तेव्हा त्या समुद्र फक्त ह्या एकाच नावाने ते ओळखल्या जातात. त्याच प्रकारे भगवंताचा जो भिक्खू संघ होता, त्या भिक्खू संघामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जाती धर्मातून वेगवेगळ्या कुळातून प्रवचित होऊन भिक्खू त्यामध्ये दाखल झालेले होते आणि त्यांची जी पूर्वीची जी जात होती ती त्यावेळेस नष्ट झालेली होती आणि ते फक्त भिक्खू या एकाच संघेने ते ओळखले जात होते. त्याच प्रकारे भिक्खुणी संघासाठी सुद्धा तेच होतं की त्या वेगवेगळ्या जाती धर्मातून त्या आलेल्या होत्या, पण त्या भिक्खुणी संघामध्ये प्रविष्टित झाल्यावर त्यांच्या पूर्वीचं जे नाव किंवा गोत्र, त्यांचा जो जाती धर्म होता ते मागे होत होता आणि त्या भिक्खुणी या एकाच नावाने त्या परिचित होत्या. तरीही जी समता आहे ती भगवान बुद्धांनी स्थापित केलेली होती. ज्यावेळेस आपण थेर गाथा या ग्रंथाचं अध्ययन करतो तर आपल्याला दिसून येते की समाजातील विविध स्तरातील जे भिक्खू आहेत त्या यामध्ये सम्मिलित झालेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या श्रेष्ठ कुळातून आलेले भिक्खू सुद्धा दिसून येतात. त्याच प्रकारे निम्न कुळातून आलेले सोपाक थेर झाले, जे अस्पृश्य कुळातून होते सोपाक, सुनीत. त्याच प्रकारे काही चोर डाकू सुद्धा आपल्याला दिसून येतात. अंगुलीमाल आपल्याला दिसून येते. पूर्वी हे चोर आणि लुटारू होते आणि नंतर ते एक थेर, अंगुलीमाल थेर म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. तर कुठल्याही जाती धर्माची कुळाची कुठलीही बंधने भिक्खू संघाला नव्हती. वेगवेगळ्या जाती कुळातून भिक्खू संघामध्ये हे भिक्खू दाखल झालेले होते. तर अशा 264 थेरांचे जे स्वकथन आहे ते थेरगाथा या ग्रंथामध्ये सुरक्षित आहेत. अत्यंत महत्वपूर्ण असा हा ग्रंथ आहे. काही जे थेर आहेत त्यांनी आपला निर्वाण प्राप्तीचा अनुभव या ग्रंथामध्ये कथन केलेला आहे. काहींनी आपलं पूर्व आयुष्य या ग्रंथामध्ये कथन केलेलं आहे. तर काहींनी अरहत अवस्था प्राप्त झाल्यानंतर तरुण भिक्खूंना दिलेला संदेश या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून पडतो. तर काही जे भिक्खू आहेत त्यांनी जनसामान्यांना दिलेला उपदेश या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतो. यांनी आपली हे जे भिक्खू होते यांनी आपले जे विकार आहेत त्या विकारांचा नाश करून ते अरहंत अवस्थेला प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते. बऱ्याच थेरांच्या विषयी आपण ज्यावेळेस अध्ययन करतो तेव्हा त्यांच्या गाथेद्वारे आपल्याला अरहंत प्राप्तीचा जो त्यांचा अनुभव आहे तो आपल्याला त्याद्वारे कळतो. जसं रठ्ठपाल थेर आहे तर हे चांगल्या धनिक कुळामधून ते आलेले होते आणि त्यांना त्या भोगमय जे वातावरण होतं, जे विलासयुक्त वातावरण होतं त्यांना विटाळ आलेला होता आणि त्यांनी आपल्या मातापित्याची परवानगी घेऊन ते भिक्खू संघामध्ये ते प्रवचित झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी अरहंत अवस्था त्यांनी प्राप्त केलेली होती. तर आपला अनुभव कथन करताना ते रठ्ठपाल थेरगाथेमध्ये म्हणतात की ज्या अर्थासाठी मी घरातून बेघर होऊन प्रवचित झालो होतो त्या अर्थाला मी प्राप्त केलेला आहे. माझे सर्व संयोजन म्हणजे माझे सर्व बंधन, माझे सर्व विकार नष्ट झालेले आहेत. ते आपला निर्वाण प्राप्तीचाच अनुभव या गाथेमध्ये ते व्यक्त करतात. सोपाक थेर
अस्पृश्य अशा कुळातून आलेले आहेत सोपाक थेर. तर त्यांच्या थेर गाथेद्वारे आपल्याला मैत्री भावना याविषयी माहिती प्राप्त होते. तर ते म्हणतात की आई जसं आपल्या एकुलत्या एक पुत्रावर प्रेम करते, माता ज्याप्रमाणे आपल्या एकुलत्या एक पुत्रावर प्रेम करते, तसंच सर्व प्राणी मात्रांविषयी तुम्ही मैत्री भावना करा. खूप सुंदर म्हणजे वेगवेगळे आणि हे जे भिक्खू भिक्खुणी आहेत ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे बसून ध्यान साधना करत होते. आणि खूप म्हणजे जेव्हा आपण त्यांच्या गाथेचं अध्ययन करतो तर आपल्याला जो निसर्ग आहे त्या निसर्गाच्या सामिप्याची आपल्याला कल्पना येते. आणि खूप सुंदर निसर्गाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. अत्यंत म्हणजे खूप छान, जरूर आवर्जून वाचण्यासारखा असा ग्रंथ आहे. गिरिमानंद थेर खूप सुंदर उपमाचा वापर करून गिरिमानंद थेर यांनी आपलं स्वकथन रचलेलं आहे. की ते म्हणतात की मेघ बरसत आहे जसं की गीत गात आहे. म्हणजे पाऊस बरसत आहे की कशा प्रकारे बरसत आहे की ते गीत गात आहे. परंतु माझी जी कुटी आहे ती चांगल्या प्रकारे साकारलेली आहे. ते ज्या झोपडीत राहत असतील ती माझी जी कुटी आहे ती चांगल्या प्रकारे साकारलेली आहे. सुखदायक आहे, हवेपासूनही सुरक्षित आहे आणि त्यामध्ये मी शांत चित्ताने विचरण करत आहे. हे मेघ तुला वाटेल तेवढं तू बरस. तर खूप छान म्हणजे निसर्गाचं किती छान त्यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे कधी कधी आपण सुद्धा पावसाचं आपण कधी बघावं आणि त्या निसर्गाच्या समीप जाण्याचा आपण जरूर प्रयत्न करावा. आपण इतक्या धावपळीच्या जीवनामध्ये असतो की आपण हे अवतीभोवतीचं जे निसर्ग आहे याचं सामिप्य आपण कुठंतरी असं वाटते की आपण ते म्हणजे आपलं दुर्लक्ष होतं त्याच्याकडे. पण खूप छान म्हणजे त्यांच्या त्या थेर गाथेद्वारे खूप छान ते वर्णन करतात. अशाच प्रकारे ते म्हणतात की मेघ असा बरसत आहे जसे की गीत गात आहे आणि माझी कुटी चांगल्या प्रकारे साकारलेली आहे. सुखदायक आहे, हवेपासून सुरक्षित आहे. माझे चित्त रागापासून विमुक्त आहे, मोहापासून विमुक्त आहे. अशा वेगवेगळ्या गाथ्या त्या गिरिमानंद थेर गाथेमध्ये आहे. हे मेघ तुला जेवढी मर्जी आहे तेवढं तू बरस. म्हणजे किती छान. म्हणजे माझं चित्त पूर्णतः ध्यान भावनेने सुरक्षित झालेलं आहे. माझ्या चित्तावर बाहेरच्या ह्या घटनांचा कुठलाही प्रभाव पडणार नाही. पण किती छान म्हणजे खूप सुंदर असं ते वर्णन वाटते आणि जरूर आपण ते वाचावंसं असं वाटते. त्याच प्रकारे काळोदाई थेर, त्यांचं ओरिजिनल नाव होतं उदाई, पण ते वर्णाने काळे सावळे होते म्हणून त्यांचं नाव पडलं काळोदाई. सिद्धार्थ गौतमाचे हे समवयस्क होते. ज्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला त्याच दिवशी काळोदाईचा सुद्धा जन्म झाला. हे सोबत म्हणजे सवंगडी म्हणून राहिलेले आहेत, मित्र म्हणून राहिलेले आहेत. आणि त्यानंतर सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग केला आणि त्यानंतर ते गौतम बुद्ध झाले. तर आणि ते राजगृहामध्ये ते विचरण करत होते. तर त्यांचे जे पिता होते त्यांची इच्छा होती की त्यांनी एकदा तरी त्यांनी कपिल वस्तूमध्ये यावं. तर त्यासाठी त्यांनी आपले काही मंत्री आहेत त्यांना पाठवलं होतं की तुम्ही जाऊन गौतम बुद्धांना हा माझा संदेश द्या की तुम्ही कपिल वस्तूला या. तर ते जे मंत्री होते ते गौतम बुद्धांकडे संदेश द्यायला जायचे. पण भगवान गौतम बुद्धाच्या उपदेशाने ते प्रभावित होऊन जायचे. ते प्रवचन घ्यायचे आणि तो जो संदेश आहे ते विसरून जायचे. तर त्यानंतर शुद्धोधनाने हा जो भार आहे हा काळोदाई यांच्याकडे सोपवला की तुम्ही जा आणि तुम्ही जाऊन हा संदेश द्या. त्यांनी म्हटलं की मी जाईल पण मी प्रवचित होईल पण तुमचा संदेश मी मात्र जरूर देईन. मग ते गौतम बुद्धाकडे गेले, त्यांची प्रवज्जा झाली, त्यांनी अनंत अवस्था प्राप्त केली आणि त्यानंतर मग पावसाळा जो असतो ना तो पावसाळ्याचा प्रारंभ झाला. पण त्यांना त्या गोष्टीची त्यांना आठवण होती की मला गौतम बुद्धांना शुद्धोधनाचा संदेश मला द्यायचा आहे. तर ते म्हणतात की खूप सुंदर गाथेमध्ये
ते विनंती करतात की रस्त्याच्या दोन्ही तर्फे झाडे फुलांनी बहरलेली आहे. किती सुंदर, म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे फुलांनी बहरलेली आहे. सर्व ज्या दिशा आहेत त्या सुगंधित झालेल्या आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं जी आहेत ती फुलांनी बहरलेली आहेत. त्याचा सुगंध सर्वत्र पसरलेला आहे. आणि नंतरची गाथा खूपच छान आहे की फळाच्या इच्छेने जे झाड आहे त्यांनी पानाचा त्याग केलेला आहे. म्हणजे झाडांना फळ येणारच आहे, पण खूप छान, म्हणजे की फळाच्या इच्छेने झाडांनी काय केलेला आहे, पानांचा त्याग केलेला आहे. तर आपली इथून प्रस्थान करण्याची ही योग्य वेळ आहे. अशा 3-4 गाथेमध्ये ते त्यांना अनुरोध करतात आणि निसर्गाचं खूप सुंदर वर्णन ह्या काळोदाई थेर गाथेमध्ये आलेलं आहे. निश्चितच वाचण्यासारखं आहे. म्हणजे आपल्याला ते संसार चक्रामधून बाहेर काढण्यासाठी सुद्धा प्रवृत्त करतात, पण त्याच प्रकारे अवतीभोवतीचा जो निसर्ग आहे त्याच्या सान्निध्याकडे सुद्धा आपल्याला ते आकर्षित करतात. कुठंतरी आपण आजकालच्या काळामध्ये हे मिस करत आहोत. पण जरूर म्हणजे वाचत असताना तो भाव ठेवून वाचला ना तर खूप सुंदर अशा त्या गाथा वाटतात आपल्याला. त्याच प्रकारे आपण अंगुलीमाल यांच्याबद्दल पाहिलेलं होतं की कुख्यात डाकू राहिलेला होता आणि खूप त्याच्या नावाने थरकाप लोकांचा उडायचा असा हा अंगुलीमाल होता. खूप म्हणजे जेव्हा आपण ते अंगुलीमाल थेर गाथा वाचतो तर ते सुरुवातीला त्यांच्या भगवान बुद्धासोबत झालेला ते संवाद त्याच्यामध्ये आपल्याला दिसून पडते. आपल्याला त्याचा संवाद आलेला आहे. तर तो भगवान बुद्धांना म्हणतो की तुम्ही थांबले आहात तरी तुम्ही चालत आहात तरी तुम्ही मला म्हणताय की मी थांबलेला आहो, आणि मी थांबलेला आहो तरी तुम्ही मला म्हणत आहे की मी चालत आहे. तर मी तुम्हाला विचारतो की तुम्ही कसे स्थिर आणि मी कसा अस्थिर हे तुम्ही मला सांगावे. तर भगवंत त्याला म्हणतात की मी सर्व प्राणी मात्रांविषयी मी काय केलेलं आहे, दंडाचा त्याग केलेला आहे. म्हणजे मी सर्व प्राणी मात्रांविषयी अहिंसेची मी भावना ठेवलेली आहे. म्हणून मी काय आहे, मी स्थिर आहे. परंतु तू सर्व प्राणी मात्रांविषयी तू असंयमी आहे. काय म्हणजे हिंसेची भावना त्याच्यात होती ना, म्हणून तू काय आहे, अस्थिर आहे. असा त्यांचा संवाद आहे. मग भगवान बुद्ध त्याला मुक्ती मार्गाकडे घेऊन येतात याचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. खूप छान असं आलेलं आहे. आणि अहिंसेचा म्हणजे भगवान बुद्धाचा जो अहिंसेचा सिद्धांत आहे तो ह्या अंगुलीमाल थेर गाथेद्वारा आपल्याला कळतो की तो म्हणतो की प्राण्यांना दंडाने किंवा चाबकाने त्यांच्यावर अंकुश ठेवलं जाते किंवा त्यांना नियंत्रित केलं जाते. परंतु शास्त्राने किंवा तथागताने मला दंडाशिवाय किंवा कोणत्याही अस्त्र शस्त्राशिवाय मला दांत शांत केलेला आहे. खूप छान, म्हणजे अहिंसावादाचा सिद्धांत सुद्धा ह्या अंगुलीमाल थेर गाथेमध्ये आलेला आहे. निश्चितच आपण हा ग्रंथ वाचला पाहिजे. थेर गाथा ग्रंथामध्ये याशिवाय पण आपल्याला नदी कश्यप थेर, गया कश्यप थेर, आनंद थेर, सारीपुत्र थेर, महाकश्यप थेर इत्यादी थेरांचे स्वकथन आपल्याला आढळून येतात. हा ग्रंथ एकूण 21 निपातामध्ये विभक्त आहे. जो निपात आहे त्याच्यामध्ये 12 वर्ग आहे. पहिल्या निपात याच्यात अशाच थेरांच्या गाथा सुरक्षित आहेत ज्यामध्ये फक्त एक गाथा आलेली आहे. तर हा एकूण 12 वर्गामध्ये आहे. दुसरा जो निपात आहे तो 5 वर्गामध्ये आहे. आणि उर्वरित जे शेष निपात आहेत ते फक्त म्हणजे त्यामध्ये आपल्याला असं कुठलंही वर्ग दिसून येत नाही. तर अशी हा थेर गाथा जो ग्रंथ आहे त्याच्या ग्रंथाची ही पार्श्वभूमी आहे. जेवढं आपल्या लक्षात येईल एवढं जरूर ग्रहण करण्याचा आपण प्रयत्न करायचा. म्हणजे पाली साहित्याचा आपल्याला या व्याख्यानमालेद्वारे पाली साहित्याबद्दलची आपली थोडीफार तरी आपली पार्श्वभूमी आपली तयार होईल. तर आज आपण अध्ययन करणार आहोत उपाली थेर गाथा. याचा समावेश
समावेश तीक थेर गाथेमधील तीक निपातामध्ये होते. सर्वप्रथम आपण उपाली जे थेर आहे याच्याबद्दलची आपण माहिती पाहूया. तर उपाली यांचा जो जन्म झालेला होता तो शूद्र कुळात झालेला होता. नावी जे असतात ना, त्यांचं जे रोजगार होतं ते नाव्याचं ते काम करायचे. शूद्र कुळामध्ये त्यांचा जन्म झालेला होता, ते नावी होते. जेव्हा शाक्य राजकुमारांनी तथागत गौतम बुद्धांकडे जाऊन प्रवचित होण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. यामध्ये एकूण 6 शाक्य राजांचा समावेश होता, ज्यामध्ये राजा भद्य, अनिरुद्ध, आनंद, भृगु, किंबिल आणि देवदत्त यांचा समावेश होता. तर हे जे 6 शाक्य राजे होते हे तथागत गौतम बुद्धांकडे प्रवचित होण्यासाठी ते जात होते आणि आपल्या सेवेसह ते जात होते आणि सोबत त्यांच्या सोबत उपाली नावी सुद्धा होता. थोडे अंतर पार झाल्यावर त्यांनी त्यांची जी सेना होती त्याला त्यांनी परत पाठवून दिलं, पण उपाली नावी हा त्यांच्या सोबत होता. मग त्यांचं जे जनपद आहे त्या जनपदाची जेव्हा त्यांनी सीमा क्रॉस केली तर त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये विचार आला की आपण आपल्यासोबत हा जो उपाली नावी आहे त्याला सुद्धा आपण परत पाठवलं पाहिजे. मग त्यांनी त्यांच्या ज्या किमती आभूषण किंवा वस्तू होत्या ते एका कापडामध्ये गुंडाळून ते उपाली नावीला दिलं आणि त्याला म्हटलं की हे तुला आयुष्यभरासाठी हे तुला पुरेल, म्हणजे तू तुझा उदरनिर्वाह याच्याद्वारे करू शकशील. पण त्यावेळेस उपाली नावी होता त्याने विचार केला की हे जे शाक्य आहेत हे अत्यंत क्रोधी स्वभावाचे आहेत. ते हा विचार करतील की मी हे जे 6 जे राजे होते यांना मी मारून टाकलेलं आहे, म्हणजे ह्या आभूषणाच्या लोभाने मी यांना मारून टाकलेलं आहे आणि ते त्यांचे जे आभूषण आहे ते मी हिसकावून घेतलेलं आहे. तर मी आता काय करावे, तर ते काय विचार करतात की ते जी आभूषणाने बांधलेली जी पोटली असते ती एका झाडाला टांगून ठेवतात की ज्यालाही सापडेल त्यांनी ते घेऊन जावं. आणि मग ते जे 6 राजकुमार असतात त्यांच्या समवेत मग ते जातात. मग ते राजकुमार त्यांना विचारतात की आम्ही तर तुला परत पाठवलं होतं, मग तू परत का आला? ते उपाली नावी म्हणतात की मी हा विचार केला की माझ्यावर तुमचा वधाचा आळ आणतील आणि मलाही शाक्य राजकुमार म्हणतात की ठीक आहे तुम्ही आमच्या सोबत यावे. मग ते तथागत बुद्धाकडे जातात आणि ते शाक्य वंशातून आलेले असतात, राजे असतात. शाक्य कुळाचा त्यांच्यामध्ये अभिमान असतो, गर्व असतो. तर त्यांचा जो अभिमान आहे, म्हणजे हा जो कुळाचा जो अभिमान आहे तो नष्ट होण्यासाठी मग ते तथागत बुद्धाला काय म्हणतात की तुम्ही सर्वप्रथम हा जो उपाली नावी आहे याला प्रवचित करावे. जे भिक्खू भिक्खुणी संघामध्ये त्यांची जी आयु मोजली जाते, ज्येष्ठ कनिष्ठ हे जे मोजले जातात ते त्यांच्या प्रवज्जेपासून त्यांची आयु निश्चित होते. म्हणजे मग उपाली हा जो नावी आहे हा आमच्यापेक्षा ज्येष्ठ होईल आणि आम्ही त्याचं वंदन करू. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन मग तथागत गौतम शाक्य राजकुमारांच्या आधी उपाली नावी यांची ती प्रवज्जा करतात. हे उपाली हे जे स्थवीर आहेत हे नंतर श्रेष्ठ विनयधर हे झालेले आहेत. आपण प्रथम संगीती आपण पाहिलेली आहे की त्रिपिटक संकलित करण्याचं जे कार्य आहे तथागताच्या महापरिनिर्वाणानंतर वेगवेगळ्या संगीतीद्वारे झालेले आहे. त्याच्यामध्ये पहिली संगीती ही महत्वपूर्ण ठरलेली आहे. तर ह्या पहिल्या संगीतीमध्ये धम्म आणि विनयाचं संगायन करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर ह्या संगीतीमध्ये जे सम्मिलित भिक्षू झालेले होते हे वेगवेगळ्या गुणांमध्ये हे अग्र होते.
ज्याविषयी दीपवंसा या ग्रंथामध्ये आलेली आहे. माहिती पुढील प्रमाणे आहे ती. धूत वादाण मग्गो सो कस्सप्पो जीन सासने बहु सुत्ताण आनंदो विनये उपाली पंडितो. तर त्या संगीतीमध्ये सम्मिलित जे 500 भिक्षू होते हे वेगवेगळ्या गुणांमध्ये अग्र होते. तर त्यांच्यापैकी काही भिक्षूंच्या बद्दल माहिती आलेली आहे. तर महाकाश्यप्य हे पहिल्या संगीतीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. तर हे धृतांग व्रतधारी भिक्खूंमध्ये ते अग्र राहिलेले आहेत. त्याचप्रकारे आनंद जे होते हे बहुश्रुत होते आणि उपाली जे होते हे श्रेष्ठ विनयधर होते. तर ह्या पहिल्या संगीतीमध्ये धम्म आणि विनयाचं संगायन झालेलं होतं. आणि ही प्रोसेस कशी झालेली होती तर त्याचं सुद्धा वर्णन आलेलं आहे दीपवंस ग्रंथामध्ये. उपाली विनय पुच्छित्वा धम्म आनंद सवयी. म्हणजे उपाली हे जे थेर आहेत यांना विनयाविषयी सूक्ष्म सूक्ष्म प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि जे आनंद होते त्यांना धम्माविषयीचे प्रश्न विचारण्यात आलेले होते, ज्याची उत्तरे त्यांनी दिलेले होते. तर अशा प्रकारे उपाली हे जे होते हे श्रेष्ठ विनयधर राहिलेले होते. यांचा जो काळ आहे तर यांचा जो राजा अजातशत्रू आणि राजा उदय यांचे हे समकालीन राहिलेले आहेत. उपाली थे यांचं जे परिनिर्वाण झालेलं आहे ते 74व्या वर्षी यांचं परिनिर्वाण झालेलं होतं. त्यावेळेस आपण पाहिलेलं आहे की त्रिपिटक साहित्याचं जे संरक्षण झालेलं होतं हे आचार्य शिष्य परंपरेद्वारे झालेलं होतं. त्यांनी भगवान बुद्धाद्वारे संपूर्ण त्यांनी विनय त्यांनी ग्रहण केलेलं होतं. आणि त्यानंतर उपाली नंतर त्यांचे शिष्य राहिलेले आहेत दासक नंतर त्यांचे शिष्य राहिलेले आहेत सोनक नंतर त्यांचे शिष्य राहिलेले आहेत सिग्गव आणि चंडवज्जी नंतर त्यांचे शिष्य राहिलेले आहे मोगलीपुत्र तिसानंतर त्यांचे शिष्य राहिलेले आहे महिंद. आणि थेर महिंदानंतर ही जी परंपरा आहे किंवा हे जे त्रिपिटक साहित्य आहे हे श्रीलंकेमध्ये गेलेलं आहे. आणि श्रीलंकेमध्ये महिंद थेर आणि महिंद थेरानंतर त्यांचे शिष्य अरिठ्ठ याद्वारे हे जे त्रिपिटक साहित्य आहे मौखिक परंपरेने हे संग्रहित सुरक्षित राहिलेलं आहे. उपाली थेरापासून महिंद थेरापर्यंतची जी आचार्य शिष्य परंपरा आहे विनयपिटक ग्रंथामध्ये दिलेली आहे. आणि महिंद थेरापासून नंतर श्रीलंकेमधील जी आचार्य शिष्य परंपरा आहे ती विनयपिटकाची अट्टकथा समंत पासदिका या ग्रंथामध्ये आपल्याला आढळून येते. तर अशा प्रकारे हे जे त्रिपिटक साहित्य आहे याचं आचार्य शिष्य परंपरेद्वारे याचं जतन झालेलं आहे, संरक्षण झालेलं आहे. आणि उपाली हे जे थेर होते यांनी भगवंताच्या समक्षच यांनी 1000 जे भिक्खू असतात त्यांनी विनयाचं वाचन करवण्याचं महत्वपूर्ण कार्य त्यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर त्यांच्या शिष्यांद्वारे ही परंपरा जतन करण्यात आलेली होती. तर पाली साहित्यामध्ये उपाली थेर यांचं महत्वपूर्ण योगदान आहे. पाली साहित्याच्या निर्मितीमध्ये त्यांचं महत्वपूर्ण योगदान आहे. विनयपिटकाचे ते अधिष्ठाते राहिलेले आहेत. आणि त्यानंतर त्यांच्या शिष्यांद्वारे ही परंपरा भारतामध्ये सुरक्षित होती आणि भारतानंतर ती श्रीलंकेमध्ये गेलेली आहे. तर पाली साहित्याच्या निर्मितीमध्ये उपाली थेर यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. आणि अशा ह्या थेरांबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यांनी अरहंत प्राप्तीनंतरचा त्यांनी जे नव प्रवचित भिक्षू आहेत त्यांना त्यांनी उपदेश दिलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो उपदेश आपल्याला दिसून येत नाही, परंतु खूप महत्वपूर्ण असा संदेश आहे.
तर त्यांनी अरहंत प्राप्तीनंतर त्यांनी जे नवप्रवचित भिक्षू आहेत त्यांचा उद्देश हा होता की त्यांनी सुद्धा अरहंत प्राप्तीच्या मार्गाकडे त्यांनी अग्रेसर व्हायला पाहिजे. तर आज आपण पाहणार आहोत माहिती उपाली थेर गाथेविषयी. याचा समावेश थेर गाथेमधील 3 निपातामध्ये होतो. तर अरहंत प्राप्तीनंतर तरुण भिक्षूंना संबोधित करीत असताना उपाली थेर म्हणतात, सद्धाय अभिनिखम्म नवपबज्जितो नवो भित्ते भज्जेय कल्याणे सुद्धा जीवे अतंदिते. म्हणजे जो तरुण घराचा त्याग करून श्रद्धेने प्रवज्जित झालेला आहे, म्हणजे जो तरुण किंवा जो नवतरुण घराचा त्याग करून म्हणजे संसाराचा त्याग करून जो श्रद्धेने जो प्रवज्जित झालेला आहे, मग त्याने काय करावं, तर त्याने कल्याण मित्राची त्याने सोबत करावी. ठीक आहे. भज्जेय कल्याण म्हणजे त्यांनी कल्याण मित्राची त्यांनी काय करावी, सोबत करावी, त्यांची संगती करावी. सुद्धा जीवे म्हणजे त्यांनी आपली आजीविका काय करावी, शुद्ध ठेवावी. जो तरुण घराचा त्याग करून जो श्रद्धेने प्रवज्जित झालेला आहे त्याने कल्याण मित्राची सोबत करावी, आपली आजीविका त्याने शुद्ध करावी आणि त्याने काय व्हावं, आळसापासून त्याने मुक्त व्हावं. अतंदिते म्हणजे त्याने आळसापासून मुक्त व्हावं, जी तंद्रा आहे त्यापासून त्याने काय व्हावं, मुक्त व्हावं, म्हणजे त्याने समाधीच्या मार्गाकडे त्याने आरूढ व्हावं. नंतर ते म्हणतात, सद्धाय अभिनिखम्म नवपबज्जितो नवो संघस्मिन् विहरं भिक्खू सिक्खेत विनयं बुधो. म्हणजे नवपबज्जितो नव म्हणजे जो तरुण किंवा जो नवतरुण, सद्धाय अभिनिखम्म म्हणजे काय, तो घराचा त्याग करून म्हणजे श्रद्धेने ज्याने घराचा त्याग करून जो प्रवज्जित झालेला आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय करावं, संघस्मिन् विहरं भिक्खू सिक्खेत विनयं बुधो. तर त्याने काय करावे, भिक्खू संघामध्ये राहत असताना त्याने काय करावे, संघस्मिन् विहरं भिक्खू म्हणजे भिक्खू संघामध्ये त्याने राहत असताना त्याने काय करावे, सिक्खेत विनयं बुधो म्हणजे त्याने बुद्धिपूर्वक विनय त्याने शिकावे, ते आचरणात आणावे. नंतर शेवटच्या गाथेमध्ये ते म्हणतात, सद्धाय अभिनिखम्म नवपबज्जितो नवो कप्पा कप्पेसु कुसलो चरय्य अपुरखतोती. म्हणजे जो तरुण संसाराचा त्याग करून काय प्रवज्जित झालेला आहे, नवपबज्जितो जो प्रवज्जित झालेला आहे, तर त्याने काय करावे, म्हणजे जो तरुण गृहस्थीचा किंवा संसाराचा त्याग करून श्रद्धेने जो काय झालेला आहे, प्रवज्जित झालेला आहे, मग त्याने काय करावे की त्याने अभिमान मुक्त होऊन त्याने कप्पा कप्पेसु कुसलो म्हणजे अभिमान मुक्त होऊन त्याने उचित आणि अनुचित त्याच्याविषयी त्याने काय करावं, विचार करावा. कुशल अकुशल याबद्दल त्याने चिंतन मनन करावं आणि त्यानुसार त्याने काय करावं, आचरण करावं. तर अशा पद्धतीचा उपदेश उपाली थेर गाथेमध्ये उपाली हे जे थेर आहेत ते नवीन प्रवज्जित भिक्खूंना देताना आपल्याला दिसून येतात आणि अत्यंत महत्वपूर्ण असा हा थेर गाथा ग्रंथ आहे. जरूर वाचावे. खूप छान म्हणजे निसर्गाच्या समीप घेऊन जाणारा ग्रंथ आहे. संसार
च्या ह्या आवागमनाच्या चक्रातून आपल्याला बाहेर काढणारा असा हा ग्रंथ आहे आणि खूप सुंदर भाषेच्या सौंदर्याने सुद्धा हा ग्रंथ परिपूर्ण आहे. आवर्जून ह्या ग्रंथाचं आपण वाचन केलं पाहिजे. आणि आपण सुद्धा ह्या आवागमनाच्या चक्रामधून किंवा संसाराच्या चक्रामधून आपण सुद्धा बाहेर येण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपले जे विकार आहेत आपल्या ह्या विकारांना नष्ट करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी निश्चितच थेरगाथा हा जो ग्रंथ आहे हा मार्गदर्शक असा सिद्ध होईल. तर आपण सर्वांनी आवर्जून या ग्रंथाचं आपण अध्ययन केलं पाहिजे. आणि माझ्या वाणीला विराम देण्यापूर्वी मी मलवग्ग यामधील गाथा आपल्या समोर प्रस्तुत करणार आहे. आपण पंचशील म्हणतोच ना, पंचशिलाच्याच ह्या गाथा आलेल्या आहेत आणि पंचशिलाचं पालन न केल्याने त्याचे काय दुष्परिणाम होतात ते या गाथेद्वारे सांगण्यात आलेलं आहे. यो पाण मत्ती पातेती मूसा वादंच भासती लोके अदिन्न आदियती परदारंच गच्छति सुरामेरय पाणंच यो नरो अनुयुञ्जति इधेव मेसु लोकस्मिन् मूलं हणति अत्तनो. यो पाण मत्ती पातेती म्हणजे जो मनुष्य प्राणी हिंसा करतो. यो पाण मत्ती पातेती म्हणजे जो मनुष्य प्राणी हिंसा करतो. मूसा वादंच भासती म्हणजे जो खोटे बोलतो, म्हणजे जो प्राणी हिंसा करतो, जो खोटे बोलतो. लोके अदिन्न आदियती म्हणजे जो चोरी करतो. ठीक आहे. अदिन्न म्हणजे न दिलेले. ठीक आहे. म्हणजे जो चोरी करतो. लोके म्हणजे या जगात या संसारात चोरी करतो. परदारच गच्छति इथं जरी पर स्त्रीचे सोबत म्हणजे तो मिथ्याचार करतो असं जरी असलं तरी आपण व्यभिचार हा शब्द हे करायचा की जो व्यभिचार करतो. सुरा मेरय पाणंच यो नरो अनुयुञ्जति म्हणजे जो सुरा मेरय म्हणजे इत्यादी ज्या नशिली पदार्थांचे जो सेवन करतो, ज्या सेवनामध्ये तो रत राहतो. तर असा जो मनुष्य आहे म्हणजे जो प्राणी हिंसा करतो, जो खोटे बोलतो, जो चोरी करतो, त्याच प्रकारे जो मिथ्याचार करतो, जो व्यसन करतो असा जो व्यक्ती आहे तर तो काय करतो. इधेव मेसो लोकस्मिन् मूलं खणति अत्तनो म्हणजे तो ह्या जगामध्ये ह्या संसारामध्ये तो काय करतो आपली जी मुळे आहेत ते खणतो. म्हणजे याचा अर्थ तो काय करतो स्वतःला तो दुराचाराकडे किंवा दुर्गतीकडे तो घेऊन जातो. म्हणून आपण सुद्धा पंचशिलाचं पालन करण्याचा जरूर प्रयत्न करावा. आणि बहुतेक आजचं माझ्या वाणीला मी इथंच आता विराम देते आणि आपण शांतपणे माझं संभाषण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानते आणि इथंच मी माझं संभाषण संपवते.